तो बाबा बाळचंदो बाळचंदो बाबा बाळचंदो ही लीला असणारी घडते. म्हणजे कृपेचं महिमा नाही. निवृत्तीनाथांनी कृपा केली माझ्यावर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी कोणाचाही दास नाही. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा दास नाही साधना सांग काय. मला दुसरं साधनच नाही मग माहीत. मला साधन माझ्या दिगंबर महाराजांनी कृपा केली. सदोदित परमात्मा समोर सर्वत्र दिसून दाखवला. आणि ज्ञानोबराय म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावे तोषून मन द्यावे पसाय दाने. कारण ही जड बुद्धी बाजूला करून परमात्मा स्वरूपाची बुद्धी सद्गुरू आपल्या शिष्याला देतो. ही फार मोठं धन आहे. ही देवाला करता येत नाही, कुणालाच करता येत नाही. ती महिमा गुरु करतो. म्हणजे देवरूप दृष्टी करतो. आता जी गजेंद्रने सारखं असणारं ते रूप समोर मिळाले ते गुरु काय करतो तर ही दृष्टी 4 महिने झालं समोर काही येत नव्हतं. 4 पारायणे केलं काहीच येत नव्हतं. आणि आता काय उलालं तर गुरु आपल्या सामर्थ्यानं त्या शिष्यावर कृपा करतो आणि आशीर्वादानं तो अनुभव त्याला सुरुवात होतो. म्हणून गुरुच्या पायामध्येच असणारं शिष्यानं जी देह अर्पण करावा, जीवन अर्पण करावं. माझ्या जीवनामध्ये हे जे घडलं ना अतिभाग्याचं असणारं लक्षण समजतोय. कारण गुरुशिवाय अनुभव होतच नाही. ज्ञानोबा म्हणतात गुरुविन अनुभव कैता कळे तपेविन दैव दिदल्याविन प्राप्त गुजेई नाही तर कोण सांगे. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हणा नाही ज्याचे उपजोनी करंटा नेणे आदवे वाटा रामकृष्ण पैठा कैसे नाही देताची झाडणे गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी. आणि गुरु नसेल तर त्याला कीर्तन घडणार नाही. आणि मग कीर्तन कशाला म्हणावं. सर्व सदोदित असणारं प्रल्हादाचं कीर्तन म्हणावं. अखंड नारायण नारायण जग सगळं नारायण झालं. आमच्या असणाऱ्या त्रिविक्रम महामुनीचं जग सगळं दत्त झालं. आता आमच्या इथं साहेब देखील असणारं दत्त म्हणाले तर आमच्या इथं असणारं पाहुणं सुद्धा दत्त दत्त निर्गुण बालुका दर्शन. आमच्या इथं गजेंद्र सारखा दत्त दत्त गजेंद्रची बायको दत्त दत्त. मग ही कलियुग नाही, हे सतयुग आहे. शिष्यासाठी सतयुग आहे. आणि म्हणून गुरु काय करतो तर आपल्या शिष्याला दान देतो. ते दान म्हणजे अखंड आनंदामध्ये निमग्न करतो. ही महिमा गुरुच्या सानिध्यात आहे. म्हणून गुरुची श्रेष्ठ अशा प्रकारची असणारी ताकद कोणची आहे तर गुरुत्वाकर्षण शक्तीनं शिष्याला भगवत रूप करण्याचं काम गुरु करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.